रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. स्त्रियांची मासिक पाळी आणि मासिक पाळी बद्दल येणाऱ्या अडचणी. मासिक पाळी नैसर्गिकरित्या रेग्युलर न येणे, ही रेग्युलराइज करण्यासाठी आपले मासिक पाळीचं चक्र रेग्युलर करण्यासाठी आणि पुढे बरेच काही आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स हे दूर करण्यासाठी काही नैसर्गिक अवस्था असतात. लक्षात ठेवा की ज्या नैसर्गिक अवस्था आपण नियमित वेळेमध्ये वापरतो, त्यापैकी एक अवस्था ही आहे की झोपणे. लक्षात ठेवा, तुम्ही जर या 2-3 स्थितीमध्ये झोपत असाल तर तुमची मासिक पाळी अगदी व्यवस्थितरित्या रेग्युलर स्थितीमध्ये येऊ शकते. आई आजी माझी जे सांगत होती किंवा त्यांच्याकडून जी शिकवण मिळालेली आहे, आलं का लक्षात, किंवा त्यांच्या मुलाखतीतून जे बाहेर आलं ते मी सांगतो. कारण अनेक पेशंट माझ्याकडं सल्ला घेण्यासाठी येतात. त्यावेळेला आमची आई असते, अरे काय म्हणते, काय त्यांना मासिक पाळी येत नाही, किती साध्या सोप्या पद्धती आहेत बरं का. तर तिने काही सांगितलेल्या साध्या सोप्या पद्धती जुन्या माणसांनी, म्हणजे माझ्या आईचा जन्म साधारण 1930च्या आसपास, 30 ते 40, 1930च्या अगोदरच, साधारण 1924 1923 हे यावेळी तिचा जन्म झालेला. आणि त्यानंतर मग पुन्हा लग्न वगैरे वगैरे. माझ्याच घरामध्ये 13वा 14वा नंबर आहे, लक्षात ठेवा. आणि माझ्यानंतर आणखीन 2 आहेत, एक भाऊ आणि एक बहीण आहे. तर त्या झोपण्याच्या स्थिती आई माझी आणखीन खणखणीत आहे, लक्षात ठेवा. काय 100 वर्ष पूर्ण होऊन गेली तरी सुद्धा ती खणखणीत आहे, तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणखीन व्यवस्थित भजन म्हणते, आम्हाला म्हणू लागते. आणखीन डोक्यावरती वरदहस्त आहे. वडील जाऊन झाले 10-12 वर्ष साधारण आमची, परंतु आईचा वरदहस्त आणखीन आमच्या डोक्यावरती आहे. वेगवेगळ्या चॅनलवरती तिचे अभंगही गायलेले, तिने भजन म्हटलेले आहे, ऐका ते. जुन्या माणसाकडूनच सांगितलेल्या गोष्टी बऱ्याच काही अशा आहेत की ज्या विटाळ रेग्युलर न येण्यासाठी. आई आमची सांगत होते की आम्ही दिवसभर एवढं काम करायचो आणि संध्याकाळी पांघरून सुद्धा व्यवस्थित नसायचं. या आम्ही काय करायचो, एका अंगावर झोपलो, अंगावर कुठलेही असं झोपलो, या डाव्या अंगावर असेल किंवा उजव्या अंगावर असेल. आता जेवण केल्यानंतर पहिल्यांदा डाव्या अंगावर झोपावं, लक्षात ठेवा. तर हे जे पाय आहेत ते पाय असे पूर्णपणे मोडकून, म्हणजे लक्षात आलं असेल तुमचे, गुडघे हे पूर्णपणे असे पोटाजवळ घेऊन, स्तनाजवळ घेऊन, बरं का. म्हणजे मनुष्य झोपलाय किंवा नाही, किंवा मनुष्य झोपलाय का हे सुद्धा कळून येत नव्हतं. थंडी वाजायची, कुडकुड 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 व्हायचं. आणि त्या कालावधीमध्ये त्यावेळची स्थिती. मग ह्या स्थितीमुळं मी जरा थोडासा सायंटिफिकल स्टडी करणारा माणूस आहे, यामुळं खरोखरच पाळी लवकर येते का, तर रेग्युलर येते. लक्षात ठेवा, असं केल्याने काय होतं की तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती, प्रजनन चक्र जे ओटी पोटामध्ये असतं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा ताण येत नाही, ते रिलॅक्स कंडिशनमध्ये राहतं. आणि पिच्युटरीकडून येणारे हार्मोन किंवा संदेश, ब्रेनकडून येणारे संदेश व्यवस्थितरित्या पोचवले जातात. मग तुम्ही डाव्या अंगावरून उजव्या अंगावर व्हा, ही एक स्थिती सांगितली. नाही तर मग दुसरी स्थिती तिने सांगितली. हे कधी आम्ही कुठला म्हणजे हे केलेलं नाही, कुठलं आम्ही त्याचं फार टेन्शन घेतलेलं नाही. निवांत असं उतानं झोपायचं. आणि फार थकवा आला असेल तर बेंबीमध्ये
याचं तेल, आपलं मोहरीचं तेल गाण्यावरून मिळायचं, किंवा शेंगदाणा तेल, खोबरेल तेल जुनी लोक गाण्यावरून आणत होती, लक्षात ठेवा. ते बेंबीत टाकायचं, असं उतानं झोपायचं, पायाखाली थोडीशी पाय दुखायचे, पायाखाली थोडीशी उंच असं उशी घ्यायची आणि असं उतानं झोपून जायचं. त्याच्यामुळं हा जो भाग आहे, म्हणजे जो गर्भाशय जिथं असतं ते रिलॅक्स कंडिशनमध्ये राहतं आणि खरोखरच राहतं. आणि रक्ताभिसरण ही प्रोसेस पाय जरा उंचावर ठेवल्यामुळं आणि मानेखाली उशी असल्यामुळं तो भाग जो आहे तो लक्षात ठेवा, मानेकडूनही उंच होतो आणि पायाकडूनही उंच होतो. त्याच्यामुळं मासिक पाळी यायला म्हणजे काय प्रॉब्लेम नसायचा. मी तिला असेही प्रश्न विचारले की जर समजा तुझी चुकत नव्हतीच म्हटली ती कधी, मग चुकली तर काय करायचं. ते म्हणायचे मग चुकली तर आम्ही काय करायचो, फडकं घ्यायचं, त्या तारखेच्या पुढं गेलं की फडकं घ्यायचं, तवा लोखंडी तवा गरम करायचा, त्याच्यावरती ते फडकं असं ठेवायचं, गरम करायचं आणि त्या फडक्याने ओटीपोट असं शेकत होतं. तुम्हाला विशेष वाटेल हे उपाय ऐकून, आताच्या स्त्रिया करणार आहेत का हे उपाय. ही सगळी जुनी माहिती सांगतो, जुनी माहिती, आणि खरं आहे ते, लक्षात ठेवा. याच्यामुळं मासिक पाळीच्या वेळेला होणारा ताण किंवा होणारे क्रॅम्प्स जे आहेत ते पूर्णपणे थांबले जातात, लक्षात ठेवा. आणखीन एक पुढे मी उपाय सांगतो की जेणेकरून तुम्ही रिलॅक्स कंडिशनमध्ये म्हणजे रेग्युलर तुमची मासिक पाळी होईल. आता हे सकाळी सकाळी व्यायाम तुम्ही करा असं मला वाटतं. काय करायचं, एक ज्यांना मासिक पाळी व्यवस्थित येत नाही त्या व्यक्तींनी लक्षात ठेवा, भिंतीच्या कडेला पुढं सरकत जायचं. हे काही असं आहे, तुम्ही अशी झोपलेली स्थिती आहे तुमची. आता भिंत आली की काय करायचं, पाय हळूहळू वर घेऊन हे पुढं सारत यायचं आणि इथं हा जो भाग आहे तो आपला म्हणजे गुदद्वाराचा भाग, हा खालचा जो भाग, हे पाय पूर्ण असे भिंतीला उभे करायचे. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. त्याच्यामुळं हे पाय असे उंच व्यवस्थित केल्यामुळे हे गर्भाशय रिलॅक्समध्ये, ओरीज रिलॅक्समध्ये राहतात. त्याच्यामुळं हार्मोनल सिक्रिशन तुमच्या शरीरामधलं हे व्यवस्थितरित्या होतं. मी मासिक पाळीचे अनेक व्हिडिओ सांगितले, खायचं काय असतं तेही सांगितलं. हे वेगवेगळ्या पद्धतीनं सगळे उपचार सगळ्याला लागू होतील असं नाही आहे. प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगवेगळी असते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं मी अनेक व्हिडिओ करतोय, यातल्या कोणत्याही एका उपायाने, त्याने नाही झालं तर हा उपाय करा, हा नाही झाला तर तो उपाय करा, अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर माझ्या मते तुम्ही यामध्ये सक्सेस होऊ. नाही तर असं उतानं झोपायचं, असं डोकेखाली हात देऊन, आणि पाय जे आहेत लक्षात ठेवा, हे पाय आपले तळव्याला तळवा चिटकवून ते आपल्या गुदद्वाराजवळ वरून असं बटरफ्लाय सारखं असं उतानं, जसं आता हे बोलू नये, मड्याला झोपवतात ना अशा पद्धतीनं, परंतु त्याची मांडी घालतात. आपण मांडी नाही घालायची, तळव्याला तळवे टेकवून लक्षात ठेवा, ते जवळ पाय ओढून इकडं अशा पद्धतीनं बटरफ्लाय सारखं, याला बटरफ्लाय स्लिप म्हणतात, असं जरी तुम्ही केलं लक्षात ठेवा. आणि सकाळी सकाळी बटरफ्लाय हा व्यायाम जर केला तुम्ही, तरी तुम्हाला मासिक पाळी व्यवस्थित येण्यास मदत होऊ शकते. आणखीन एक उपाय मी सांगतो की जो प्राणायाम करण्यासाठी किंवा हार्मोनल सिक्रिशन बॅलन्स होण्यासाठी, मासिक पाळी ज्या स्त्रीला रेग्युलर येत नसेल तिने फक्त असं ताट बसायचं आणि हे बघा मी करून दाखवतोय तुम्हाला, पोटाला हापकं देऊन आतला श्वास बाहेर सोडायचा. पण हे सुरुवातीला 5 पासून सुरुवात करा, 20-25 पर्यंत. ते केल्यामुळं लक्षात ठेवा तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला पूर्णपणे व्यायाम मिळू शकेल. माऊलीनो, खूप काही तोटे ज्यांना अपत्य नाही त्यांची काय स्थिती होते हे मला चांगलं माहीत आहे. तुम्ही म्हणाल की सर किती स्त्रियावरती व्हिडिओ बनवतात, परंतु मी त्यातला मास्टर माणूस आहे, लक्षात ठेवा. स्त्रियावरतीच काय नाही, पुरुष असू द्या, रोग कोणताही असू द्या, एका प्रकार तो तुमचा नायनाट झाला पाहिजे आहे. माझ्यापर्यंत इथपर्यंत न पोचता जे गोरगरीब आहेत येऊ शकत नाही.
त्यांनी हे व्हिडिओ ऐकून जरी फक्त केले व्यायाम तर दत्तगुरूंची कृपा, पांडुरंगाची कृपा निश्चित होईल. त्यांच्याच कृपेने मिळालेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. वाटलंच चॅनलला सबस्क्राईब करावं, इच्छा झाली तर, जबरदस्ती नाही, तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.